आणि एक महत्त्वाची बातमी आहे, नव्या सरकारमध्ये भाजपला 5 मंत्रिपदं गमवावी लागणार तशी माहिती सूत्रांनी दिली आहे। नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांना 5 मंत्रिपदं दिली जाणार असल्याची माहिती देखील मिळते आहे। 5 खासदारांमागे 1 कॅबिनेट मंत्रिपद असा भाजपचा फॉर्म्युला असल्याची माहिती देखील मिळते आहे। नितीश कुमारांच्या 12 खासदारांमागे 2 कॅबिनेट मंत्रिपदं तर चंद्रबाबूंच्या 16 जागांसाठी 3 कॅबिनेट मंत्रिपदं दिली जाणार असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, काय अधिक माहिती? सागर, काल एनडीएची जी बैठक झाली त्या बैठकीनंतर भाजपने एक फॉर्म्युला तय केलेला आहे। नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे दोघेही आता भाजपसोबत सरकार बनवताना सहभागी होणार आहेत सत्तेमध्ये, हे आता स्पष्ट झालेलं आहे। तसा त्यांनी प्रस्ताव देखील काल दिलेला आहे भाजपकडे। पण भाजपनं जो फॉर्म्युला तयार केला आहे तो असा आहे की 5 खासदारांमागे 1 मंत्रिपद दिलं जाणार आहे। याचाच अर्थ नितीश कुमार यांचे 12 खासदार असल्यामुळे त्यांना 2 मंत्रिपदं दिली जातील आणि चंद्रबाबू नायडू यांचे 16 खासदार असल्यामुळे 3 मंत्रिपदं दिली जातील। आता महत्त्वाचं हेच आहे की मागणी त्यांनी केलेली आहे, त्यामध्ये जर पाहायला गेलं अर्थ, कृषी आणि शिक्षण ही जी 3 महत्त्वाची मंत्रिपद आहेत ती मंत्रिपदं दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे कुठलं मंत्रिपद कुणाला दिलं जातं हे आता बघावं लागणार आहे। आतापर्यंत जर पाहिलं 14 आणि 19ला भाजपकडे गृहमंत्री असेल, संरक्षण मंत्रिपद असेल, ही महत्त्वाची पदं जी होती, अर्थमंत्रीपद असेल, हे महत्त्वाची पदं जी होती ती भाजपकडेच होती, त्यांच्याच नेत्यांच्याकडे होती। आता मात्र ती मित्र पक्षाला द्यावी लागणार आहेत। त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांच्यात 5 जी मंत्रिपदं ही जी दिली जाणार आहेत ती कुठली कुठली असणार ही कदाचित पुढच्या 48 तासामध्ये हे स्पष्ट होईल। मात्र भाजपला या 2 नेत्यांच्यामुळे तब्बल 5 मंत्रिपदं ही गमवावी लागणार आहेत। सागर, नक्कीच संदीप, या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।